यस, थँक्यू सो मच. प्रथमेशजी ठाकूर यांचा आवाज आपण ऐकत होतो. आमचे प्रेक्षक वर्ग, त्याचबरोबर सर्व खेळाडू, त्याचबरोबर सर्व मान्यवर आणि रोहा स्पोर्ट्स या वाहिनीवरती जोडलेले सगळे प्रेक्षक सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग या तिसऱ्या पर्वामध्ये हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. दोन संघ एका विजयाच्या शोधामध्ये आणि एका बाजूला स्ट्रॉंग बॉईज त्यांच्या विपक्षामध्ये टीम आपण पाहतोय. विथ पॉवर हिटर खाम, पहिलाच बॉल सिंगल आली आहे. कडे कडे जागेवरून फटका चांगला सजवला. डीप पॉइंट मधून बॉल वेगाने चालला. या मॅचची सुरुवात चौकारानं. 4 धावा. सायन संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. ओ, या बैला परफेक्ट यॉर्कर, अगदी खोलात टाकला. ब्रह्मास्त्र वापरला मैदानाच्या आतमध्ये. मयूर हेडणे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. काय गोलंदाजी चालू केली आहे. अगदी आपण जर पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये सुद्धा अव्वल दर्जाची कामगिरी केली होती. टीम वर्क कमी पडला आणि शेवटच्या क्षणी मात्र पराजयाच्या छायेखाली जावं लागलं होतं. पण आता तसं काही घडणार नाही. या गोष्टीकडे जास्तीचं लक्ष या मॅचच्या माध्यमातून स्ट्रॉंग बॉईज टीम देईल. पण त्या पलीकडे टीम विथ पॉवर हिटर संघ बॅटिंग चांगली राहिली नव्हती पहिल्या मॅचमध्ये. आता चांगला खेळ अपेक्षित आहे आणि त्याच आशेनं दोन्ही संघ मालक एकमेकांकडे पाहतात. पुढचा बॉल खोलातला होता. डीप खबरला देखना फटका. तिकडे सिद्धांत राणे यांच्या बॅटमधून प्रहार. बॉल सीमा पर. RTPL चौकार. त्यांना पाहायला मिळतात. चौकाराच्या साह्यानं धावसंख्या वाढतीये. संघाचं धावफलकावरती आपण जर पाहिलं तर धावा आहेत 10. 4 चेंडू झाले. धावा 10. याही वेळेला खोलातला बॉल अडवा बॅटने खेळायचा होता. पंचांचा इशारा आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा आला इकडे. एक अवंतर स्वरूपाची सिंगल. स्कोर कार्ड वरती मात्र आपण जर पाहिलं तर प्लस होताना बघायला मिळेल. महत्वाची क्षण आपल्याला अनुभवायला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं आज या संपूर्ण स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि पहिलाच दिवस रंगतदार आणि रोमहर्षक आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतं. जिकडे चांगली गोलंदाजी आपण पाहिली, जिकडे चांगली आपण फलंदाजी पाहिली आणि प्रत्येक टीमचा संघर्ष पाहिला. पण आईस असेवेल तुलसी फायटर या टीमनं इथून पुढचा प्रवास हा चांगला केला. पुढचा बॉल. याही वेळेचा खुला टाकलेला चेंडू समोरच्या दिशेला खेळला. मिड ऑफ मधून बॉल निघाला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे. तो बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. सीमा करतात. या षटकाचा शेवटचा बॉल खोलातला होता. समोर खेळायचं होतं. मिड ऑफच्या दिशेला पुन्हा क्षेत्ररक्षक वेगाने येताना पाहायला मिळतील. एक सिंगल आणि या पहिल्या षटकाचा खेळ इथे थांबला गेला. बिन बाद सुआ म्हणजे आता इथून पुढे आम्ही आमचे इरादे स्पष्ट करणार. वेगळ्या जिद्दीनं मैदानाच्या आतमध्ये उतरणार. पहिली मॅच लो स्कोरिंग खेळलो. ही मॅच आम्हाला हाय स्कोरिंग खेळायची आहे आणि इथून आम्हाला पलटवार करायचा. कारण की ही नामी संधी आहे. इथे हरलो तर पुन्हा नव्यानं रोहा तालुका प्रीमियर लीगची वाट 365 दिवस बघावी लागेल. पण त्यासाठीच आम्हाला यंदाचा संगम गाजवायचा. संघर्ष इथून चालू करायचा आणि संघर्ष चालू झाला. टीम विथ पॉवर हिटर खाम संघाचा. एका बाजूला सिद्धांत, एका बाजूला सलमान. हे एस फायटर चांगलं काम करता. एस फॅक्टर जिकडे मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाची खेळी 2 चेंडूचा सामना केला सलमान सिद्दीकनं. तिकडे मात्र 5 धावा त्यांच्या बॅटमधून आला. एक चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर सिद्धांत राणे 4 चेंडू फेस केले. 10 धावा त्यांच्या बॅटमधून आला. स्वराज देवळे टीमचे कॅप्टन
नावे गावचा सुपरस्टार बॉलिंगसाठी. ओ खोलातला बॉल फटका फसला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, वेल जज. एक महत्वाची कॅच, महत्वाची विकेट. सिद्धांत राणे मैदानाच्या बाहेर एक मोठा अडथळा. तुमचा खेळाडू बाद होताना पाहायला मिळाला. बघा स्वराजचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जशी गोलंदाजी तसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, कारण की या गोष्टीची चांगल्या पद्धतीची जाणीव स्वराजला आहे. म्हणूनच स्ट्रॉंग बॉईज या संघाच्या संघ मालकांनी विश्वासही त्यांच्यावरती दाखवला. एकंदरीत ज्या वेळेला ते मैदानावरती आले, बॉलिंगसाठी चेंडू हातामध्ये घेतला, त्यावेळेला क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव आणला आणि मग एक लॉंग ऑन एक लॉंग ऑफ आणि त्याच वेळेला एक डीप एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण मात्र मैदानाच्या आतमध्ये सजवलं गेलं. आणि बघता बघता तिकडे मैदानावरती आपण जर पाहिलं ना तर एक मोठी विकेट मिळाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नयन जोशी खेळपट्टीवरती दाखल होतात. नयन जोशी आपण पाहतो, त्यांच्या साथीला सलमान सिद्दीक बॉलिंग मार्कवरती. स्वराज देवळे ज्यानं पहिलाच बॉल आणि पहिलीच विकेट घेतली. इकडे सिद्धांत राणेला बाद केलं. पुढचा बॉल, समोरचा चेंडू, अनएक्सेप्टेड बाउन्स, टप्पा पडला, अनेक उसळी घेतली, कळलंच नाहीये बॉल कधी कुठून आणि कसा उसळून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेणार राहिला. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये नयन आलेत. नयन यांना धावा बनवावा लागतील. धावा बनवायच्याच आहेत, कारण की जो स्पीड चालू आहे, जो स्टार्ट मिळाला, ड्रीम स्टार्ट मिळवून दिली सिद्धांत राणे आणि सलमाननं, ती कायम चालू ठेवायची. खोलातला बॉल, सेन्सिबल क्रिकेट दाखवले, सन्मानजनक फटका. अगदी हलक्या हातानं समोर लॉंग ऑनला फक्त दिशा दिली आहे आणि बघता बघता तिकडे एक धाव सुखरूपरित्या पूर्ण करण्यात आली. त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 17 धावा धावफलकावरती. आतापर्यंत बॅटिंग करताना टीम विथ पॉवर हिटर खाम. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वराज देवे. स्वराजचा हा बॉल समोर येणार होता, तो समोर खेळला. आपल्या बॅटच्या रेडार मध्ये येणारा बॉल सरळ उडवला लॉंग ऑनला. सलमान सिद्दीकच्या बॅटमधून आक्रमण, षटकार. षटकार खेचला, त्याच वेळेला लगेचच सिंगल घेतली. हे इम्पॉर्टंट आहे. जास्तीचं स्ट्राईक वरती नयनला सुद्धा आणणं गरजेचं आहे. आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर 24 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. पुढचा बॉल खोलातला होता, आडवा बॅटने सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळण्याची चूक केली आहे. अजून एक विकेट, अजून एक धक्का, तोही सर्वाधिक मोठा. नयन जोशी मैदानाच्या बाहेर. पण त्याआधी मी विनंती करेन विथ पॉवर हिटर खाम आपला 12th वन कॉम्बॉक्स मध्ये येऊ द्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती 24-24 या आकड्यावरती 2 बॅटर बाद झाले. 2 षटकांचा खेळ संपला आणि या मॅच मध्ये कमबॅक स्वराजने मिळवून दिला.
पुन्हा नव्यानं मयूर रेंडे आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा खर्च केल्या महागडे ठरले. आता पुन्हा नव्यानं आले. ओ खोलातला बॉल सलमान उडवला बॉलला सरळ वाईडिश मिड विकेटच्या वरती. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. सो मच डीजे मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग चालू केली. सलमान सिद्दीक आक्रमण चढवतात. कर्णधार पद हातात आणि आता धावा बनवायच्याच. हा ट्रॅकर बाची लिडिंग एज बॉल टर्न. त्यानंतर शॉर्ट फाईन लेगला निघाला. लॉंग लेगचे क्षेत्ररक्षक येतील. बॅकअप साठी फाईन लेगचे क्षेत्ररक्षक पोहोचतील. पण बघता बघता तिकडे दोन्ही फलंदाजांनी घेतली फक्त आणि फक्त एक सिंगल. आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते तब्बल 31 धावा. 31 धावा स्कोर कार्डवरती. मयूर रेंडे थोडे महागडे ठरले ज्यावेळेला एकंदरीत ते गोलंदाजीसाठी आले. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती षटकार आणि तिथून एक सिंगल. 23 धावा खर्च केला पहिल्या 8 चेंडूमध्ये. पुढच्या 4 चेंडूमध्ये कमबॅक मिळवतील का टीम स्ट्रॉंग बॉईज साठी. याही वेळचा बॉल खोलातला होता. आता आडवा बॅटने खेळला गेला बॉल वाईडिश मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध वेगानं क्षेत्ररक्षक तिकडे येताना पाहायला मिळतील. एक सिंगल तिकडे स्कोर कार्डवरती प्लस होती आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो पुढे सरकतीये. धावा धावफलकावरती 32. 32 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. एकंदरीत षटक क्रमांक 3 मार्गस्थ. 32 धावा धावफलकावरती. 2 गड्यांचा खेळ संपला. एक सिद्धांत राणे आणि एक नयन जोशी हे 2 बॅटर बाद झाले. आता सलमान आणि भास्कर खेळतात. हाफ ट्रॅकर बाहेरचा चेंडू बाहेरच्या बॉल सोबत छेडछाडी करण्याचा प्रयत्न राहिला. बॅट बॉलचा संपर्कच नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण अजून एक डॉट बॉल फेकला गेला. 7 बॉलचा फेस केला. इकडे मात्र 19 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बनवल्या गेला. सलमान यांच्या बॅटमधून चांगली सुरुवात मिळवून दिली आहे. खऱ्या अर्थानं सलमान यांनी विथ पॉवर हिटर खाम या संघाला धावा बनवाव्या लागतील. इथून पुढे चांगली बॅटिंग अपेक्षित आहे आणि तरच या संपूर्ण सामन्यामध्ये धावांचं रतीप या मॅचमध्ये बघायला मिळेल. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर मन बनवलं होतं. पहिलीच प्लॅनिंग केली होती. या आधीचा बॉल सुद्धा असाच खेळायचा होता. तो मिस झाला पण आता मिडल ऑफ द बॅट केला. डीप पॉइंटला बॉल सीमा पार चौकार. इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये 4 धावा येताना पाहायला मिळतील. चौकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या 36 या आकड्यावरती. 36 धावा धावफलकावरती आला. त्या षटकातील अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे. फुल टोल केला. टायमिंग प्रॉपर आहे. बॉलला मिडल ऑफ द बॅट केलं. अगदी उचलला आणि फेकला सरळ स्क्वेअर लेगच्या वरून. षटकार. पहिलं तर षटक क्रमांक 3 संपुष्टात आल्या. 18 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपण पाहतो 42 धावा. बघा पुन्हा नव्यानं मागील मॅचची मी आठवण करून देईल. मागील मॅच मध्ये सुद्धा 3 षटका अखेर धावा 43 होत्या आणि तिकडेही बॅटर फक्त 2च आउट झाले होते आणि तदनंतर पुढच्या 3 ओव्हरमध्ये धावा फक्त आणि फक्त बनला. त्या म्हणजे 43 पासून तिकडे 55 पर्यंतच पोहोचू शकले आणि संघ जवळजवळ ऑल आउट झाला होता. आणि आताही या मॅच मध्ये तशी स्थिती होईल का की नाही. नव्यानं विथ पॉवर हिटर संघ जसा खेळ चालू आहे तसा शेवटच्या क्षणापर्यंत चालू ठेवतील हे बरेचसे प्रश्न या मॅचच्या माध्यमातून उभे आहेत. सलमान खेळतात मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडूंचा सामना केला. 29 धावांचा वादळी खेळ त्याचा चालू आहे आणि एक महत्वपूर्ण वाद मैदानाच्या आतमध्ये भिरभिरताना पाहायला मिळालंय. हा क्रिकेटचा महासंग्राम आहे रोहेकरांचा. ही स्पर्धा मानाची आहे रोह्याची आणि रोह्याची मानाची ही अभिमानाची स्पर्धा आणि तुम्हा आम्हा सर्वांना
हवी हवी असणारी स्पर्धा, रोहेकरांना एकत्रित आणणारी स्पर्धा, एक स्पर्धा रोहेकरांच्या उत्कर्षासाठी तळागाळातील खेळाडू या क्रिकेटच्या पटलावरती अगदी रोह्याचं नाव सातासमुद्र पार करावं त्यासाठीचं पहिला प्लॅटफॉर्म म्हणजे रोहा प्रीमियर लीग. रोहा मित्र परिवार यांच्या संकल्पनेतून एक उदयास आलेली स्पर्धा, एक बघितलेलं एक मोठं स्वप्न ते सत्यात उतरवलं, साकार केलं आणि स्पर्धा यशाकडे नेण्याचं कामकाज दरवर्षी केलं जातं. हे तिसरं पर्व आणि या तिसऱ्या पर्वाचं रोहेकरांना खूप गर्व आणि गर्वानं मान उंच व्हावी असं दमदार हे आयोजन आहे. पुढच्या 18 चेंडू कशा रीतीचे असतील. बॉलिंगसाठी स्वराज देवळे गोलंदाजीसाठी आले. धावा बनला 42. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. खोलातला बॉल समोर खेचला. बॉल अगदी आपण जर पाहिलं तर लॉंग ऑनच्या दिशेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इकडे एक सिंगल निश्चितपणे मिळते. एक धावेवरती समाधान मानलं. बघा भास्कर यांनी प्लॅनिंग केली आहे, एक व्यूह रचना त्यांची आपल्याला पाहायला मिळते की येणारा प्रत्येक बॉल हा जास्तीचा स्ट्राईकवरती सलमान यांना कसा घेऊन येता येईल याच्याकडे मला लक्ष द्यायचं आहे. सिंगल डबलनं या मॅचची स्थिती मला बदलवायची आहे आणि या मॅचमध्ये जास्तीच्या धावा या बनवायच्या आहेत कारण की संघाची धावसंख्या 43 वरती. पुढचा बॉल रनवेमध्ये प्रॉब्लेम थांबलेत. थोडा दबावा मानसिक टीमचा दोन कॅप्टन समोर आलेत. एकाकडे बॉल आहे, एकाकडे बॅट आहे. सलमान सिद्दीक विथ पॉवर हिटर खाम संघाचे कॅप्टन आहेत. एकीकडे स्वराज देवळे आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रॉंग बॉईज या टीमचे ते कॅप्टन आहेत. दिग्गज हे दोन्ही संघात. पुढचा बॉल समोरचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळला. तिकडे क्षेत्ररक्षक वेल जज. सर्वाधिक मोठी सफलता. एक कर्णधार दुसऱ्या कर्णधारावरती हामी पडताना पाहायला मिळतात. महत्वाचे खेळाडू सलमान सिद्दीक बाद. सन्मान घेतो या स्पर्धेच्या वतीनं. बघा अगदी ज्या वेळेला मदतीच्या हाताची गरज लाभली त्या वेळेला सातत्यानं एक या कोलाड विभागातील आवाज आपण ऐकला. मग महाडमध्ये पूर असो किंवा मग चिपळूणमध्ये पूर असो, सगळ्या जागी आपल्याला मदतीचा हात देणारे सातत्यानं आपण पाहिले. आपल्या कोलाड विभागाचे हिंदुस्थान रत्न राष्ट्रीय पुरस्काराने गौरवित केले जाणारे, महाराष्ट्र राज्य पुरस्काराने गौरवित केले जाणारे, महाराष्ट्र युवा पुरस्काराने गौरवित केले जाणारे संबेगावचे सुपुत्र हरेशजी सानप सर यांचा करणार आहोत रोहा तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आपण विशेष मान सन्मान. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य घटक तेजसजी नरे, बाळाशेठ महाबे आणि हेमंतजी सनद साहेब यांच्या शुभ हातानं आपण हा पुरस्कार करणार आहोत. हिंदुस्थान रत्न राष्ट्रीय पुरस्कार 2022 मध्ये ज्यांनी आपल्या नावावरती केला, महाराष्ट्र राज्य पुरस्कार 2021 मध्ये आपल्या नावावरती हा पुरस्कार आला. त्याच वेळेला महाराष्ट्र युवा पुरस्कार हा सुद्धा 2020 मध्ये आपल्या नावावरती केला आणि निश्चितपणे मदतीचा एक हात हरेश सानप आणि त्यांचा आपण करतो या स्पर्धेच्या वतीनं विशेष सन्मान. धन्यवाद. आपण वेळात वेळकडून या स्पर्धेला भेट दिलीत आणि असंच सहकार्य आणि असंच कामकाज आपल्या हातून घडो अशी या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आशा बाळगतोय. मनपूर्वक अभिनंदन आणि एक मनपूर्वक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. पुन्हा जातो मॅचच्या दिशेनं जिकडे महत्वपूर्ण बॅटर एक निर्णायक खेळाडू सलमान सिद्दीक बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू खेळपट्टीवरती दाखल होताना पाहायला मिळतील. नाव आहे साजेश. त्यांच्या साथीला भास्कर. बॉलर स्वराज देवळे. धावा 43. 3 बॅटर बाद झाले. षटकातील पुढचाच बॉल ऑन साइडला खेळायचा, फक्त दिशा दिली आहे. नवीन बॅटर साजेश आले. एक धाव त्यांनी टीमसाठी जोडली आहे आणि त्या एकच्या साह्यानं संघाची धावसंख्या 44 वरती पाहायला मिळते. 44 धावा धावफलकावरती एकंदरीत पाहायला मिळतात. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. हा क्रिकेटचा सोहळा रोहेकरांचा 7 दिवस या मैदानावरती हा सोहळा रंगताना आपण पाहणार आहोत. गजर क्रिकेटचा सोहळा, आनंदाचा सोहळा रोहेकरांचा. षटकातील पुढचा बॉल. स्वराजनं काय गोलंदाजी केली. आतापर्यंत 9 चेंडू टाकलेत या मॅच मध्ये. 3 विकेट मिळाल्या. 10 धावा त्यानं खर्च केला. फटका फसला. हवे तर लांबी कमी आहे, उंची बरीच गाठली आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कोणती चूक नाहीये. फलंदाज बाद. 4थी सफलता स्वराज देवळेच्या नावावरती. भास्कर मैदानाच्या बाहेर.
संघाची धावसंख्या धावफलकावरती 44 आहे आणि आता पुन्हा नव्यानं म्हणजे आज या खेळपट्टीवरती एक वेगळा इतिहासही घडला जाऊ शकतो असंच वाटायला लागलंय. कारण की एकंदरीत आपण जर पाहिलं ना तर एका मागोमाग एक फलंदाज बाद व्हायला लागलेत. मागील मॅचमध्ये सुद्धा खेळ तसंच राहिला. पहिल्या 3 षटकामध्ये धावा आल्या आणि पुढच्या 3 षटकामध्ये धावा थांबवल्या गेल्या आणि आता तेच समीकरण नव्यानं चालू झालंय. 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा 44 आहे. 4थं षटक मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत 12.00च्या सरासरीनं बॅटिंग चालू आहे. खेळत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विथ पॉवर हिटर खाम संघ खेळीला सावरायचा आणि त्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जीवन दिवकर आणि त्यांच्या साथीला साजेश आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती अगदी मेरिटवरती बॉल फेकले जातात. कर्णधारपद त्याच्या गोलंदाजीला धार तो संघाचा कर्णधार स्वारा देवे नावेगावचा सुपरस्टार. पुढचा बॉल खोलातला बॉल होता. मोठी अपील केली आहे. आत्मविश्वास कमी होता. उत्साह बराच पाहायला मिळाला. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल स्कोर कार्ड वरती निश्चित पाहायला मिळते आणि त्या एकेरी धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. तर धावा आहेत त्या म्हणजे 45. एक सिंगल आली, एक विकेट आली, एक सिंगल आली, एक विकेट आली आणि पुन्हा सिंगल आली आहे. आता इकडे विकेट येईल का हेही आपल्याला पाहावं लागेल. काय बॉलिंग चालू आहे. स्वराज देवे 10 धावावर फक्त खर्च केला. ज्या 4ही विकेट मिळाल्या तर स्वराजच्या नावावरती आहेत. चांगला खेळ त्यांना केला. कर्णधारपद चांगलं बजावलंय. याही वेळचा बॉल खोलातला होता. समोर स्ट्रोक खेळला. बॉल लॉंगॉनच्या दिशेला प्रस्थान होताना पाहायला मिळेल. एक सिंगल मिळते आणि त्या एकेरी धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 46. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 षटकांचा खेळ थांबला. संघाची धावसंख्या 46 वरती पाहायला मिळते. इथून 12 चेंडूचा खेळ चालू होईल. शेवटची 2 षटकं बघायला मिळतील. त्याआधी एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. यू गे यू आय आपण जर पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 46 वरती आपण पाहतोय. पण त्याच वेळेला 5व्या षटकाला सुरुवात केली जाईल आणि 5व्या षटकासाठी सुरुवात. पहिला बॉल पहिलाच बॉल फुल टॉस होता. सरळ आपण जर पाहिलं तर गोलंदाजाच्या हातामध्ये खेळण्याची चूक केली आहे आणि आपला फॉलो थ्रो मध्ये अति वेगाचा चेंडू पकडला. एक चांगली कॅच या मॅच मध्ये आणि महत्वपूर्ण खेळाडू इकडे साजेश मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निकेश धपके मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं धावा बनवावा लागतील. धावा बनवावाच लागतील कारण की एकंदरीत पहिल्या 18 चेंडूमध्ये धावा होत्या 42 आणि आता 5वं षटक मार्गस्थ आहे. धावा आहेत 46. काय खेळ चालू आहे. मैदानावरती धावांचं रतीप थांबवलं गेलं. भावेश आले गोलंदाजीसाठी आणि त्यांनी कमबॅक केला. पहिल्या बॉलवरती एक मोठी सफलता. साजिद सारखा महत्वाचा बॅटर बाद केला. आता निकेश आलेत. निकेश आणि तिकडे मात्र जीवन दिवेकर आपल्याला पाहायला मिळतील. या दोघांनी खेळीला सावरावं लागेल अथवा या मॅचची स्थिती बदलेल. या सामन्यामध्ये धावा येणार नाहीत. मग स्ट्रॉंग बॉय संघाचं वर्चस्व हळूहळू चालू होऊ शकतं या मॅचमध्ये. पुढचा बॉल बॉलिंगसाठी भावेश सज्ज होतील. समोर बॅटर निकेश धपके. चांगला खेळ खेळावा लागेल. पुढचाच बॉल
फुलटॉस होता, डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगला स्ट्रोक तर खेळला, क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पळतात. तिकडे बघता बघता एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेसाठी पलटले. अतिवेगानं 2 धावा सुद्धा इकडे पूर्ण झाला आणि या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 48 या आकड्यावरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 48 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, याही वेळचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला उडवला, फटका फसला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अजून एक विकेट, अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना टीम विथ पॉवर हिटर खाम संघाला. थँक्यू. जी पाटणकर साहेब यांना आम्ही विनंती करू, साहेब आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग 2024च्या या भव्य दिव्य तिसऱ्या पर्वामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या झाली आहे 48. 6 बॅटर बाद झालेत. 48 धावा धावफलकावरती. 5वं षटक मार्गस्थ आणि आता धावांचा वेग पूर्ण कमी केला. मग ज्या वेळेला स्वराज आले त्यांनी कमबॅक मिळवला, भावेश आले त्यांनी कमबॅक मिळवला, धावा थांबवला. फटका आता पुन्हा हवेता, लांबी आताही खूप सारी कमी गाठली, उंची बरीच आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडला जाईल आणि बघता बघता तिकडे अजून एक सिंगल स्कोर कार्ड वरती मिळते आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढेल. धावा धावफलकावरती 49. 49 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या सामन्यामध्ये नक्की काय चित्र बाकी आहे आणि आजच्या दिवसामध्ये खरं काय बाकी आहे हेही बघावं लागेल, कारण की इथून पुढचा प्रवास कशा पद्धतीचा राहील या दोन टीमचा. विथ पॉवर हिटर्स खाम की त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ आपण पाहतो स्ट्रॉंग बॉईज. कोण जिंकेल या मॅचला, कोण हारेल, जो संघ जिंकेल तो अगदी आपण पाहतो इथून पुढचा प्रवास चालू ठेवेल. जो हारेल त्यांना थांबावं लागेल. वाह काय फटका खेळला क्लासिकल अंदाजामध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हरला जीवन देवकरच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा षटकार. षटकाराच्या साह्यानं धावा वाढतात. धावा वाढला, संघाचा धावफलक 55 या आकड्यावरती. 55 धावा. तदनंतर बॉल टप्पा पडतोय, पुन्हा बाहेर निघाला. ऍक्शन रिप्ले मध्ये टप्पा पडल्यानंतर हातभर वळण घेतला पण तो बराच बॉल बाहेर गेला. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आला. एक अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती 56 धावा धावफलकावरती. अब तक 56. 6 बॅटर आउट झालेत. शेवटचं चेंडू या 5व्या षटकातील. शेवटचा बॉल लढवा पाटने खेळायचा होता. स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळेल. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने आले. एक सिंगल आणि त्या एक पेक्षा जास्त काही नाहीये आणि त्या एकच्या साह्यानं संघाची धावसंख्या 57 या आकड्यावरती पाहायला मिळते. 5 ओव्हरचा खेळ संपला. 57 धावा पाहायला मिळतात. शेवटचं एक अंतिम षटक येणं या मॅच मध्ये बाकी आहे. एकंदरीत आपण पाहतोय संघाची धावसंख्या बनतीये, धावा थांबवले जातात. पण बघा घर बसला अगदी 1000हून अधिक प्रेक्षक वर्ग रोहा स्पोर्ट्स या वाहिनीवरती या स्पर्धेचा आनंद घेतात. एकदा पुन्हा नव्यानं विनंती करेन, मॅच बघता ज्या यूट्यूब वाहिनीवरतीची आपल्या हक्काची रोह्याची आकाश कडव योगेश दादा गंबे यांची संकल्पना ही उद्यास नक्कीच येणं गरजेचं आहे. त्यासाठी मी विनंती करेन आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून या वाहिनीवरच्या सगळ्या स्पर्धा आपल्याला घर बसल्या पाहायला मिळतील. तज्जुबाई डबीर यांच्या वतीने कॅश प्राइज येते. जीवन देवकर यांच्या माध्यमातून जर लगातारचे 3 6 खेचले गेले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बॉलिंग साठी नवीन गोलंदाज आपण पाहतोय तुषार वाजंत्री पाहायला मिळतील. खोलातला बॉल लढवा बाटने तिकडे मात्र फेकला गेला. तिकडे आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगला बॉल प्रस्थान झाला. एकदम मिळाली
दुसऱ्या धावेसाठी पलटले आणि अतिवेगानं बघता बघता 2 धावा तिकडे पूर्ण झाल्या आणि या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढतीये धावा धावफलकावरती 59 धावा धावफलकावरती एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतात. एक महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. क्रिकेटचं रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतं. रोहा तालुका प्रीमियर लीग षटकातील पुढचाच बॉल स्विच हिटचा फटका खेळला. वाह अप्रतिम रिव्हर्स अटेम्प्ट यावेळेला यशस्वीरित्या फटका. स्विच हिटचा पहिला षटकार बॅटिंग करत असताना दिवेशच्या बॅटमधून यावेळेला फुल टोल केला. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या दिशेला बॉल गोळीच्या वेगाने निसटला. दन 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 करत सीमा पार दुसरा ब्लास्ट. आता चौकार. जीवन खेळताना बघायला मिळतात. धावा बनवतात आणि या मॅच मध्ये बरंच काही आणलंय. मॅच मध्ये पुन्हा नवानं विथ पॉवर हिटर टीमला आणण्याचं काम केलं. जीवन दिवकर मैदानावरती 6 बॉल्सचा सामना केला आणि एकंदरीत 19 धावा त्यांच्या बॅटमधून बनला. टीमची धावसंख्या पोहोचली आहे 69 या आकड्यावरती. 69 धावा धावफलकावरती आला. त्या मॅच मध्ये धावा बनवला गेला आणि आतापर्यंत जीवन धावा बनवतात. अजून एक चांगला खोलातला बॉल आणि इकडे काय घडते. एस्टनच्या समोर पकडले गेलेत. लेग बिफोर LPW स्वरूपामध्ये एक महत्वपूर्ण विकेट. जीवन मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शाहिद डांगे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. 69 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा येतात. आता धावा बनल्या जातात पण त्यावेळेला धावांवरती ब्रेक सुद्धा लगावला गेला. इकडे विकेट मिळाली तुषार वाजंत्री यांना. शाहिद डांगे गोलंदाजीसाठी सज्ज. पुढचा बॉल शाहिद फलंदाजीसाठी समोर आले. ज्यावेळेला टप्पा पडला टर्न झाला बॉल. वाजंत्री चांगला तुषार वाजंत्री आपण पाहतो चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. अचूक टप्प्यावरती पहिले 3 चेंडू राहिले आपण जर पाहिलं तर विथ पॉवर हिटर खाम संघाच्या बाजूनं. आताचे पुढचे 3 चेंडू मात्र आपण जर पाहिलं तर आतापर्यंत ते राहिलेत टीम स्ट्रॉंग बॉईज या टीमसाठी. चांगल्या पद्धतीचा खेळ चालू आहे. या षटकातील शेवटचा एक बॉल हा येणं अजूनही बाकी आहे. पुढचा बॉल ओ याही वेळचा चेंडू बॅट फिरवली आहे. बॅट बॉलचा संपर्क कोणताही नाहीये. तिसऱ्या पंचांची आमच्या मागणी केली जाते. रनआउटची विकेट आहे काय पाहिलं जाईल. अगदी बॅटर पुढे आले होते शेवटच्या क्षणी. नक्की इकडे काय घडलंय हे आपल्याला जरूर पाहायचं. पण धावा झालात 69 आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर 70 धावांची टोटल असेल. 70चं टार्गेट असेल. मागील मॅच मध्ये सुद्धा स्ट्रॉंग बॉईज समोर 70चं टार्गेट होतं. त्या धावा त्यांना खूप वाटला होता. आता या 70 धावा कशा पद्धतीने पार करतील हे बरेचसे प्रश्न आहेत. पण नक्की विकेट आहे का हे आपण पाहणार आहोत. SOUT शाहिद बाद असतील शेवटच्या बॉलवरती. म्हणजे 8 फलंदाज बाद झाले. धावा धावफलकावरती बनला 69. 70चं टार्गेट आहे. येणाऱ्या 36 चेंडूमध्ये 70 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी टीम स्ट्रॉंग बॉईजला. पूर्वार्धाचा खेळ संपला. उत्तरार्धाकडे आपण वळतोय आणि लगेचच आपण समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. ऐकूया आमचे साथी समालोचक प्रथमेशजी ठाकूर सरांचा गोड आवाज. थँक्यू. तर चला आपल्या मुख्य अतिथी मंचावरती आपण उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान आणि सत्कार समारंभ पार पाडणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित बरोजी देशमुख
साहेबांचा आपण सन्मान प्रथमतः करतोय आणि सागरदादा या आपण सागरदादा बोबड यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते बरोजी देशमुख साहेबांचा आपण शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने पूर्ण करायचा आहे. आकाश सल्ला लोकांचा ऑफिशियल कॅमेरामॅन भरत देशमुख साहेबांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. सागरदादा बोबड यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पार पाडित आहोत. सध्या आपल्या मुख्य अतिथी मंचावरती मात्र उपस्थित मान्यवरांचा स्वागत सोहळा अगदी पार पडताना आमचं मॅनेजमेंट टीम मेंबर्स तुम्हाला पाहायला मिळतील. तमाम लाडक्या मान्यवरांचा शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने मात्र आम्ही पार पाडित आहोत. सर्व मान्यवरांच्या स्पर्धेच्या वतीने आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. प्रशांतजी मडवी यांना मी विनंती करेन की व्यासपीठावरती उपस्थित ज्येष्ठ नागरिक वखरकर काका आपला देखील इथे सन्मान केला जाईल. प्रशांतजी मडवी यांना विनंती करेन की आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण इथे पूर्ण करायचा आहे. ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि काकांचा शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने मी पूर्ण करतोय. धन्यवाद काका. नक्कीच आपण देखील आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवत आहात त्याबद्दल आपल्या देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि व्यासपीठावरती उपस्थित अभि पाटणकर साहेबांचा देखील आपण सन्मान इथे पूर्ण करीत आहोत. आणि मी विनंती करेन पिंटू दादा आपण या. पिंटू मस्कर आपण यायचं आहे. आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान आम्ही पूर्ण करणार आहोत. पाटणकर साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य अतिथी मंचावरती नक्कीच इथं मी पूर्ण करतो. व्यासपीठावरती मान्यवरांची मानदी आहे तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटर्स पाठवून द्या. सलामीची जोडी ओपनिंग पेअर आघाडीची प्रारंभीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्रॉंग बॉयज संघाचे एका बाजूला व्यासपीठावरती मान्यवरांचा शुभ सन्मान सत्कार सोहळा आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर रायगड जिल्ह्यातील रोहा तालुका आणि रोहा तालुक्यातील महादेवकर गावातील एक नामवंत एडिटर आणि खऱ्या अर्थाने आपल्या रोहा भागातील बऱ्याचशा क्रिकेट पट्टूंचं आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झालेले रील्स तुम्हाला एडिट करत असताना आमचे तन्मय माळी वैकम तन्मय माळी आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आकाश कडव यांचे परम मित्र आहेत. येस या तन्मय नक्कीच तेजस नरे आपल्याला बोलवत आहे. त्याचं तन्मय माळी आपलं स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतो. सेव्हन्टी सानपाड्याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत तन्मय माळी. तन्मय एडिट्स म्हणून जे इंस्टाग्रामवर पेज तुम्ही पाहता आज 17,000हून अधिक ज्यांचे सबस्क्रायबर्स आहेत आणि आपल्या रोहातील अनेक नामवंत क्रिकेटपटूंचे रील्स एडिट करत असताना आपण त्यांना पाहत असतो. तर मॅच आपण करतो सुरुवात. लेट्स प्ले. पंचांचा इशारा आलाय. ग्रीन सिग्नल. गेम ऑन. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. पहिला चेंडू पॉइंटला खेळून काढायचा होता. फिल्डर तिथे तैनात आणि कोणत्या प्रकारची धाव इथे मात्र मिळत नाही. 70 धावांचं टार्गेट आहे. 6 षटकांमध्ये 70 धावा बनवायचात आणि त्या अनुषंगाने सुरुवातीपासून अटॅकिंग क्रिकेट इथं भरपूर गरजेचं असणार आहे. सलमान सिद्दीकी गोलंदाजी मार्कवर. करूया मरो की लढाई. आर्या पर कॅच केले. ड्रॉप. पॉइंटला फिल्डर होते तिथे मात्र झेल ड्रॉप केलाय. उझेफा कडूला आपण पाहतो तिथे पॉइंटला सोपासा झेल इथे मात्र ड्रॉप केला गेलाय. खरं तर पॉइंटला आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण खेळाडू तुमचे असणं गरजेचं आहे. भारतीय संघामध्ये आपण पाहिलं तर सुरेश रायना, युवराज सिंग, त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील आपण पाहत असतो विकी पॉन्थिंग यांना आपण पाहिलं. रवींद्र जडेजा यांना आपण पाहतो भारतीय संघासाठी. पॉइंट असेल, स्क्वेअर लेग असेल,
या अशा महत्त्वपूर्ण क्षेत्रांवरती मिडऑन असेल, मिडऑफ असेल, कॅचिंग पॉईंट्स असतील, इथे तुमचे चप्पल क्षेत्ररक्षक असणं भरपूर गरजेचं आहे. कॅच ड्रॉप झाले, जीवनदान मिळालं, सुटलेले झेल नेहमीच महागडे ठरत असतात. तेजस नऱ्याच्या संघाचा विचार केला तर प्रियेशा पवारला देखील जीवनदान मिळालं, तो देखील महागडा ठरला होता. त्यामुळे असं सगळं क्रिकेटमध्ये घडत असतं. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे. ऑन ड्राईव्ह केला यावेळेस क्षेत्ररक्षक डीपमध्ये, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. सिंगलने सध्या संतपणं धावत असलेलं धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. संत वाहते इंद्रायणी दास प्रमाणे संत धावफलक पुढे जात असताना 3 धावा धावफलकावरती, 3 रन्स ऑन बोर्ड. स्ट्रॉंग बॉईज बॅटिंग करताना पण पाहतोय. ऑफ स्टंपचा बाय शफल झाले, ऑफ साइडला चेंडू हवाई सफल वरती पाठवण्याचा प्रयत्न सफल राहिला पॅटरचा. आणि इथे मात्र पंचांचा अधिकृत इशारा आलाय, हाय तो बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगचा बाहेर चौकार. चला एक चेंडू मला तर वाटतं अद्याप शिल्लक असेल. पहिले डॉट बॉल, त्यानंतर 3 सिंगल आणि एक बाउंड्री कन्वर्ट झाली आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या 7 वर. सध्या आपण पाहतोय सामना, चौथा सामना मैदानामध्ये रंगतोय. लूजर वर्सेस लूजर. पण आता इथनं अस्तित्वाची लढाई आणि त्या लढाईला सुरुवात झाली. 70चा चेस डाऊनला झाली सुरुवात. आणखी एक जन्न आटेदार चौकार. टू व्हीलर स्कूटीची चावी जर हरवली असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कात्री पटवून ते आपण घेऊन जायचे आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा दाफलकावरती, 11 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. स्ट्रॉंग बॉयज टीम आता 30 बॉलमध्ये विजयासाठी 59 करायचा. 59 रन्स स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 30 डिलिव्हरीज. 30 चेंडू आणि विजयासाठी 59 धावांची गरज आहे. 59 समीकरण आहे विजयाचा. गोलंदाजी मार्क नयन जोशी रोहा, नयन जोशी तयार गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2. यापूर्वीच्या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये ते आलं होतं, थोडे महाग ठरलं होतं. प्रमोद मडवीन आक्रमण केलं होतं नयन जोशीच्या विरोधामध्ये आणि यावेळेस मात्र पहिल्याच बॉलवर विकेट मिळवले आणि नयन जोशीनं कम बॅक करून दाखवलाय. पहिला विकेटचं पतन. 11 आकड्यावरती लागणारा पहिला धक्का स्ट्रॉंग बॉयज टीमला. नयन बॅटर आलेले आहेत. वेळेच्या बाबतीत
सहकार्य करणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक दिवशी आपल्याला तब्बल अगदी विचार केला तर 5 मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि आज ब गटातली एक मॅच देखील आपण कव्हर करणार आहोत. खरं तर अ गटातले आज 5 सामने आपण कव्हर करतोय, पण त्याच सोबत ब गटातला एक सामना देखील आपल्याला कव्हर करायचा आहे. मॅच आपल्याला पाहायला मिळेल श्री चौंडेश्वरी कर्डसुरे आणि त्यांच्या विरुद्ध वैष्णवी 11 कोलाट. तात्या मालुसरे अर्थातच किशोरजी मालुसरे यांचा संघ आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. यस अंपायर सिग्नल, वैती सरांचा इशारा, फलंदाजाला सोडावं लागेल मैदान, भावेशला माघारी परतावं लागतंय, विकेटचं पतन, फलंदाज होईल बाद. भारतजी मोरे आणि कल्पेशजी मोरे यांच्या माध्यमातून नयन जोशीने जर मात्र विकेट हॅट्रिक संपादित केली तर मात्र तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. मात्र भारतजी मोरे आणि मोरे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपण पाहतोय. तसुबाई डबीर यांच्या माध्यमातून पाहतो विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक, म्हणजे या बॉलवरती जर नयन विकेट मिळवली तर तब्बल 1500 रुपयांचं पारितोषिक. यावेळेस काय घडतंय, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, अप्रतिम चेंडू. आता नयन कमबॅक केला, जरी पहिल्या मॅच मध्ये त्याला मार पडला पण लगेचच आता कमबॅक करून दाखवतोय. चांगल्या खेळाडूचं हेच तर लक्षण असतं, जरी तुमच्या विरोधात सगळ्या गोष्टी गेल्या तरी मात्र मनामध्ये ती जिद्द असते, काही ना काही चांगलं करायचं, कमबॅक करायचा. आणि या मॅच मध्ये नयन जोशीनं तो कमबॅक करून दाखवला. ऍक्टिवा स्कूटीची चावी ती आम्ही नक्कीच त्याच्या मालकाकडे दिलेली आहे. लॉफ केलाय बॉल, हवेशी वार्तालाप करत असताना जाईल मैदानाच्या बाहेर. ऑफिशियल कॅमेरामॅनच्या डोक्यावर बॉल निघून चाललाय सीमा पार. RTPL ब्रँडेड षटकार. बाटल मोहिब आता मात्र जबरदस्त फलंदाजी करतोय. 4 चेंडू आणि वैयक्तिक 15 वर सध्याच्या घडीला त्याचे बॅटिंग. नयन जोशीच्या विरोधात हा ड्राईव्ह केलाय, फिल्डर तिथे आहेत, पायांवरती चेंडू ब्रश झालाय, गती धीमी केली चेंडूची आणि पुन्हा एकदा फिल्डर थोडेसे फंबल झालं. पाहता पाहता इथे मात्र दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला, तब्बल 3 धावा कंप्लीट केला गेला. षटक क्रमांक दुसरा पूर्ण 70चा पाठलाग करताना झाला. 21 या ओव्हर मध्ये आला 10, 2 विकेट मिळवले नयन जोशीनं. आता समीकरण शिल्लक येणाऱ्या 24 बॉल आणि येणाऱ्या 24 बॉल मध्ये विजयासाठी 49 ची गरज. 49 रन स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 24 डिलिव्हरी. 24 चेंडू आणि 49 धावा. चोवीस चेंडू आणि विजयासाठी 49 ची गरज आहे. शाहिदने जर अवघ्या 10 धावांचं षटक हाताळलं तर त्याला 1000 रुपयांचं पारितोषिक.
अलंकार खांडेकर जे नक्की संघाचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून अलंकारजी खांडेकरांच्या माध्यमातून जर गोलंदाज शाहिद डांगेनं 10 धावांचं षटक हाताळलं तर मात्र पारितोषिक असणार आहे 1000. फटका चांगला बॉल अवे मध्ये गॅप मध्ये देखील जाईल का पाहायचंय. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप मोठा नाही धावांचा तोटा. बॉल निघून चालला धन धन करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अद्वितीय अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि हा येतोय दर्जेदार चौकार. स्विच इट नाही. तर स्विच हिट तुम्हाला पाहायला मिळाला. डीजे साहिल अतिशय सुंदर मनोरंजन करतात प्रेक्षकांचं आणि सध्याच्या घडीला 7 चेंडू मध्ये 26 वर बॅटिंग करतोय मुहिब ऑफ बाय शफल होऊन ऑफ साइडला बॉल यात्रेवर पाठवलंय ओव्हर द बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग. येस दॅट्स अ मासिव्ह वेट सुपर सिक्सर. ठोकम ठोक डीजे. दुधारी तलवार करतर सार्थकाला म्हटलं जातं. लगा तो आबाद वरना बरबाद, लगा तो ताली वरना गाले. आणि करतर यापूर्वी संपर्क झाला तेव्हा टाळ्या वाजवल्या पण आता संपर्क झाला नाही तर त्याच्यावरती प्रश्न देखील उभारले गेले. नॉट बॉलची समाप्ती. शाहिद धांगेले कमबॅक करायचा. दुसऱ्या बाजूला मुहिब रोगीला देखील धावत संख्या बनवायचा. 10.5 ची सरासरी प्रति षटकामागे राखायची आहे. नेक्स्ट बॉल शाहिद मुहिब ऑन स्ट्राईक. शफल झाला होता ऑफस्टमच्या बाहेर. ऑन साईडला लॉब करायचा होता. यापूर्वी बॅकवर्ड स्कोअर लेगला फटका चांगला खेळला होता मुहिब आणि पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. 22च्या स्वरूपात ही धाव असेल. धावसंख्या 1 ने पुढे. धावफलक आता सध्या आपण पाहतो 36 वर. 36 स्ट्रॉंग बॉयज बनाम वेद पावईत काम. या दोन संघांमध्ये ही तुल्यबळशी लढत सुरू आहे. दोन्ही संघ पराभव स्वीकारत एकमेकांच्या समोर आलेत पहिल्या विजयाच्या शोधात आणि कुठेतरी पहिला विजय संपादित करता येईल का या मॅच मध्ये ते पाहायचं. जिंकेल तो संघ नक्कीच पुढच्या मॅच मध्ये खेळताना दिसेल पण जो संघ पराभूत होईल त्याला मात्र स्पर्धेला पुन्हा टाटा बाय बाय बोलावं लागेल. 365 दिवस वाट पाहावी लागेल. वाट पाहायची नाही आम्हाला. या स्पर्धेमध्ये आमचं अस्तित्व टिकवायचंय सांगत असताना फलंदाज आयुष मोकालचा बॅटमधनं माइट इट लॉंग लॉंग बिग वे आउट ऑफ द पार्क. षटकार.
रोहा तालुका प्रीमियर लीग सीझन 3 आणि तर तिसऱ्या पर्वातून टॉप 12 मध्ये आलेला पहिला संघ आयसा सायवाले तुळशी फायटर्स. तेजस गतवर्षी तुम्ही चॅम्पियन होतात आणि यंदाच्या वर्षी देखील पहिला संघ असा ठरला जो टॉप 12 मध्ये क्वालिफाय झाला. राजू वाघमारे इन ॲक्शन कधी असतील? अष्टमीचा कायम पोलाद सध्या आपण पाहिलं रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे आणि वाहिनीच्या माध्यमातून आपल्या समवेत तुषारजी शिंदे जोडले गेलेले आहेत. एक यशस्वी आयोजक श्री धाबीर चषकाचे आणि त्यांच्या माध्यमातून विशाल लाड अर्थातच आयसा सायवाले तुळशी फायटर्स संघाचे पुरस्कर्ते त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात कारण ते मात्र स्पर्धेच्या टॉप 12 मध्ये पोहोचलेत आणि टॉप 12 मध्ये पोहोचण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहतो विथ पॉवर हिटर काम संघाला देखील त्यांच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा येतात. वेलकम तुषारजी शिंदे, आपलं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत आहे. सलमान सिद्दीकला आपण पाहतोय पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढायचा होता, डायरेक्ट हिट केला यष्टीरक्षकाने पण फलंदाज म्हणतो वाटतं पॉपिंग क्वीज मध्ये सेफली पोहोचलाय बियॉन्ड द विकेट. नयनला आपण पाहतोय थोडा अग्रेसिव्हनेस तसा देखील पाहायला मिळतो आणि एक अग्रेशन असणं देखील गरजेचं आहे. क्रिकेटचा खेळ आहे, तुमच्यामध्ये जिद्द असणं गरजेचं आहे, ते पोटेन्शियल असणं गरजेचं आहे आणि त्या कॅलिबरचं क्रिकेट तुमच्याकडे असेल ना ते अग्रेशन येणे साहजिक आहे आणि सध्याच्या घडीला तेच आपल्याला पाहायला मिळतं. आयकॉनिक स्पोर्ट्सचे सर्व धावफलक सध्या 43 वरती आपल्याला पाहायला मिळेल. 43 ऑन बोर्ड, 43 धावफलकावरती रिक्वायर्ड 100. आता मात्र हळूहळू आपण पाहिलं तर कमी होत चाललेलं आहे कारण धावांची गती वाढली आहे. 16 चेंडू 27 करायच्यात, 16 चेंडू 27 धावांची गरज. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलंय आणि डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता, पहिला डॉट आला त्यानंतर सिंगल, पुन्हा डॉट बॉल आपण पाहतोय. खरं तर 1.3 षटक आतापर्यंत हाताळले सलमान सिद्दीकीनं आणि अवघ्या 12 धावा खर्च केलात. चांगली गोलंदाजी करतो, एक चांगल्या लयमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सलमान आणि ॲज अ बॅटर असू दे किंवा ॲज अ बॉलर असू दे चांगलं कंट्रीब्युशन आपल्या टीमसाठी त्यानं दिलंय. कोला टाकलाय, व्हॉट अ ग्रेट बॉलिंग, सुपर आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट बॉलिंग. सलमान मात्र आता इम्प्रेस करतोय, काय कमालीची गोलंदाजी तो करतोय मैदानामध्ये. 4 चेंडू त्याने या स्पेल मध्ये टाकल्यात आणि अगदी 1 धाव खर्च करत असताना काय इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा, भेदक मारा, आक्रमकता आहे सलमान सिद्दीकीकडे. नेक्स्ट बॉल, यावेळेस थोडा टप्पा चुकला कारण अगदी पुढे आता आपण म्हणू शकतो ओव्हरपिचचा प्रयत्न राहिला. कुठेतरी यॉर्कर चेंडू हाताळण्याचा प्रश्न, ओव्हरपिच पडला आणि त्या दरम्यान मात्र डायरेक्ट हिट झालाय. धाव घेण्याची संधी आहे आणि रन आउटच्या स्वरूपात विकेट मिळेल. अतिघाई संकटात नाही आणि अगदी आपण पाहतोय कॉलिंग चुकली आणि त्या अनुषंगानं इथे धावचीच्या स्वरूपात विकेट मिळाली. गाण्याची मागणी करतात. आमचा नक्कीच डीजे ऑपरेटर पर्यंत ती मागणी पोहोचेल लवकरच. दक्षित कडव आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये सोबत सार्थक आहेत आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन. तर गतवर्षी रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये भरपूर महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांची राहिली आणि यंदाच्या वर्षी देखील त्यांच्यासोबत जोडले गेलं. 3ऱ्या धावाच्या शोधात इथे विकेट मिळाले. धावसंख्या 45 वर 45.
ओएसटी उखडली गेले. क्या बात है. सलमान सिद्दीकीचा जलवा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. व्हॉट अ सुपर बॉलिंग. फॅन्टॅस्टिक फॅब्युलस मॅग्निफिसंट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते सलमान सिद्दीकीच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं आज मात्र रोहेकरांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं हे नाव अर्थातच सलमान सिद्दीकी. मधली यष्टी वाकवली नाही, अक्षरशः उखडली आणि मुहीबला केलं बात. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका बजावत असताना आपण सलमानला पाहिलं. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आले. अतिशय सुंदर षटक राहिलं. अवघ्या एका धावेचं षटक. 3 धावांचा करतर 1 धावचीच्या स्वरूपात आहे. येस 3 धावांचं षटक राहिलं. जिथे एक सिंगल, तिसऱ्या धावेच्या शोधात एक रनआउटची विकेट आणि एक क्लीन बोल्ड मात्र त्याने केलं जरूर. म्हणजे 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये राहिली आणि 3 धावा ओव्हरऑल त्याने खर्च केला. 1 विकेटची अतिरिक्त आली ती रनआउटच्या स्वरूपात राहिली. आणि षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं देखील संपन्न झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 45 झालात. स्ट्रॉंग बॉईज टीमचा खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण खेळाडू सध्या मैदानाच्या बाहेर जायचा. बॅटमधनं आपण पहिल्या चौकार आले होते, षटकार आले होते, तो मात्र मुहीब सध्याचा घडीला डगआउटमध्ये. अंडर प्रेशर स्ट्रॉंग बॉईज टीम. प्रेशर घेऊन तुमचा नॅचरल गेम तितका दिसणार नाही. 12 बॉल 25 करायचा. नयन जोशी सेकंड स्पेल मध्ये आलाय आणि काय घडलंय इथे मात्र झेल स्वीकारलाय. पंचांचा इशारा काय असेल अधिकृत. येस ऑनफिल्ड अंपायर रिव्ह्यू कोणाचा ऑनफिल्ड अंपायरचा. येस वेस्ट हाय साठी आपण नो बॉल साठी चेक करणार आहोत. वेस्ट हाय नो बॉल आहे का आपण चेक करूयात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल आणि विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. कम ऑन डिझर्व. कल्पेश आला मैदानात आणि आता जबाबदारी कल्पेश आणि मयूर वरती देखील असणार आहे. सर्व सभापती सहकार्य करा. यानंतर मॅच अजून एक पेंडिंग आहे. इथून जो संघ जिंकेल तो मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळेल संजू दादा 11 या संघासोबत. कारण विनर मधून खरं तर अशा जो संघ पराभूत झाला त्याला मात्र या सामन्यातल्या विजेता संघासोबत खेळावं लागेल. आणि त्यानंतर ब गटातले देखील एक मॅच आपल्याला कव्हर करायची. आज भरपूर चांगली साथ आम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये याच विभागातील एक नामवंत समालोचक हर्षल मुंडे यांची जरूर लाभली. जोशी पुढचा बॉल खूप टप्प्याचा होता. ब्लाइंड स्ट्रोक आणि ऑन साइडला बॅट वळवली जरूर. वैती सरांच्या चेहऱ्यावर देखील एक स्माइल आहे कारण ब्लाइंड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा मिळतात. बघा ऍक्शन रिप्ले. येस डोळे अक्षरशः बंद करून गेले तर डोळे
9 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. 9 चेंडू 21 धावांचं समीकरण. नयन जोशी कमबॅक करायचा आहे. चौकार आला आणि चौकारानंतरचा नयन जोशीचा हा कमबॅक पहिल्या मॅच मध्ये महागडा ठरल्याच्या नंतर खरं दुसऱ्या मॅच मध्ये नयन जोशी ज्या प्रकारे कमबॅक करतोय अतिशय सुंदर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफसाइड रिझन मध्ये फोर्स केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक होते फक्त दर्शक बनतील त्यांचा आवाक्याच्या बाहेर. टेनिस बॉल साहजिक तो इतका उसळी घेणारच. पहिला टप्पा पडल्याच्या नंतर मिळतील धावा 4. नयन जोशीच्या विरोधात कल्पेशच्या बॅटमधनं आला दमदार चौकार. 53 झालात म्हणजे 7 बॉल 17ची गरज आहे. 17 म्हणजे 17चा खतरा कोणाला असेल. 7-17 पाहूया कोणाला असेल या बॉलवर खतरा. नयन जोशी आणि यावेळेस देखील गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. फिल्डर धावतायत आणि आउटफील्ड थोडी स्लो आहे तर चेंडूला अडवलं गेलं. चांगली फिल्डिंग आपल्याला आउटफील्ड मध्ये पाहायला मिळते. दरम्यान दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. धावासंख्येत 2 पूर्ण केल्या गेल्यात. 5 षटकांचा खेळ संपन्न. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 55 धाबा दापलकावर आणि आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये विजयासाठी 15 धावांची गरज आहे. 15 रन्स स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 6 डिलिव्हरी. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. कुछ भी हो सकता है इस मुकाबले में. काही घडू शकते या मॅच मध्ये आणि खरं येणाऱ्या 6 बॉल मध्ये आपण पाहतो 15 धावांची गरज आहे. कुठेतरी पहिले 3 बॉल विकी मॅच वरती भरपूर इम्पॅक्ट टाकतील. विकी बॉम्ब त्यांची देखील भरपूर मेहनत आहे संपूर्ण स्पर्धेसाठी. खरं मॉर्निंग सेशन मध्ये कुठेतरी ते गायब झाले होते पण पुन्हा त्यानंतर मात्र आपण पाहिलं जसा पहिला सामना सुरू झाला त्यांची देखील उपस्थिती आपण पाहिली. तेजसनारे आमचे त्यानंतर सोबतच राजीव अजिंक्य सुटे सर्वांची भरपूर मेहनत. बंटी दादा असतील, योगेश दादा असतील, पिंटा दादा असतील सर्वांनी भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. संपूर्ण क्रिकेटप्रेमी मित्रपरिवार आमचे प्रशांत दादा असतील प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल नाव घेतलं हर्षद तर मात्र आपल्याला आजचा दिवस अपुरा पडेल. पण संपूर्ण मित्रपरिवार जेव्हा क्रिकेटप्रेमी मित्रपरिवार एकत्रित आला त्यांनी मनामध्ये निश्चय केला की रुहातील सगळ्या खेळाडूंसाठी आपल्याला एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करायचं आहे आणि आपल्या रोहेकरांसाठी आपल्या मानाची सन्मानाची आणि हक्काची स्पर्धा रोहा तालुका प्रीमियर लीग ना स्वार्थासाठी ना इतर कशासाठी एक स्पर्धा फक्त आणि फक्त रोहेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी. या स्पर्धेचं ब्रीदवाक्य आहे. पहिल्या बॉलवरती मात्र लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळाली. आता मात्र येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 14 धावा करायचा. वह हौसला खुद पर वो मंजर भी आएगा प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. यू थक करना बैठे मंजिल के मुसाफिर तुझे जीत भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. कोणाला येईल विजयाचा स्वाद घेता पाहूया या मॅच मध्ये. जो जिंकेल तो अस्तित्व टिकवेल या स्पर्धेमध्ये पण जो पराभूत होईल पुन्हा 365 दिवस वाट पाहत राहील कधी येईल नवीन पर्व रोहा तालुका प्रीमियर लीगचं. त्या पर्वाची वाट जर तुम्हाला पाहायची नसेल तर आज या सामन्यामध्ये विजय मिळवायचा आहे. विजय जाईल कोणाच्या खात्यामध्ये. 5 बॉल 14ची गरज. नेक्स्ट बॉल फटका यावेळेस चांगला आहे. चेंडूला पाठवलंय हवाई यात्रेवर. बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. अंपायर सिग्नल. येस इट्स अ दमदार षटकार. खरतर बॅटच्या योग्यता रडार मध्ये आला नव्हता. बॅटच्या खालच्या भागावरती चेंडू हिट झाला तरी देखील 6 धावा मिळाल्या. या षटकाराने पुन्हा नवीन उमेद आणली आहे आणि नवीन विजयाचं स्वप्न पाहिलंय स्ट्रॉंग बॉईज या संघाने. 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. 4 चेंडू 8 धावा. 8 धावा 4 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभलाय. तमाम लाडक्या क्रिकेट प्रेमींचा स्पर्धेच्या वतीने आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. 4 बॉल 8ची गरज आहे. फाईन केलाय. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन नाहीये. दन 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 करत बॉल चाललाय. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयाच्या समीप येणारा हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. क्या बात है. या एका षटकाराने या एका चौकारानं पूर्णपणे सामन्याचं स्वरूप बदललंय. आता मात्र येणारे 3 बॉल 4 धावांची गरज आहे. यू आर द वॉचिंग अ टेरिफिक मॅच. यू आर द वॉचिंग अन हाय व्होल्टेज मॅच. एक पैसा बसून सामना प्रेक्षकांच्या भेटी झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. 3 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा फाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय तिथे मात्र फिल्डर बीट झालाय. बॉल मागे चाललाय. एक चुकी आणि तुम्ही स्पर्धेच्या बाहेर. आणि ही एक चुकी आता किती महाग ठरली बघा. बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय.
पंचांचा इशारा नो बॉल आलाय, चौकार देखील म्हणजे सामना संपलाय, मॅच फिनिश आणि तब्बल 5 विकेटनं सामना जिंकला